हॅलो मित्रांनो, मी आहे धनश्री. आपण बघणार आहोत 30 एप्रिलच्या करंट अफेअर्सवरील मराठीमध्ये प्रश्न. भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून 64,000 कोटी रुपयांची 26 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून 64,000 कोटी रुपयाची 26 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे? केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या 16 यूट्यूब चॅनलवरती बंदी घातली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे? नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 71 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून 64,000 कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून 64,000 कोटी रुपयाची 26 लढाऊ वाहने खरेदी करणार आहे. कोणता खेळाडू IPLमधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे? वैभव सूर्यवंशी हा खेळाडू IPLमधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने IPLमध्ये किती चेंडूत सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले आहे? वैभव सूर्यवंशीने IPLमध्ये 35 चेंडूमध्ये सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले आहे. IPLमध्ये सर्वाधिक वेगवान शतक 30 चेंडूत कोणाच्या नावावर आहे? IPLमध्ये सर्वाधिक वेगवान शतक 30 चेंडूत क्रिस गेलच्या नावावर आहे. वैभव सूर्यवंशी IPLमध्ये कितवे वेगवान शतक झळकवणारा फलंदाज ठरला आहे? वैभव सूर्यवंशी IPLमध्ये दुसरा वेगवान शतक झळकवणारा फलंदाज ठरला आहे. केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या 16 यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे? केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या 16 यूट्यूब चॅनलवरती बंदी घातली आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.